तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। संजय कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ। स्वयंभू सिद्धिविनायकाला घातले गाऱ्हाणे, गाऱ्हाण्याने केली प्रचाराला सुरुवात। अविनाश लाड यांनी घेतले दूध धोपेश्वराचे दर्शन, नारळ फोडून केली प्रचाराला सुरुवात। शिवसेनेच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही, विजय चौगुले यांचा आरोप। आपण उमेदवारी कायम ठेवणार असे विजय चौगुले यांचे वक्तव्य। आणि सुकिवलीतील मुलांनी साकारली राजगड किल्ल्याची प्रतिकृती, नागरिकांनी केले मुलांचे भरभरून कौतुक। आता पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारासाठी खेड शहरातून खेडचे जागृत स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर येथून सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी उमेदवार संजय कदम यांच्या पत्नी सायली कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात पुजारी केळकर यांनी गाऱ्हाणे घालून प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे। यामध्ये उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, नगराध्यक्ष नागेश तोडकरी, अरविंद तोडकरी, नवनिर्वाचित शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे, जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, माजी शहर प्रमुख बाळासाहेब खेडेकर, शेखर पाटणे, प्रशांत खातू, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब तसेच आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसेना उभाटा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संपूर्ण शहरात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। दोनशे 263 दापोली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम साहेब यांचा प्रचाराचा आज खेड शहरामध्ये आम्ही नारळ फोडत आहोत। त्यांच्या मिसेस सायली कदम आलेले आहेत, तसेच आमच्या सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते मंडळी येऊन आज आम्ही खेड शहरामध्ये प्रचार चालू करत आहोत। आणि नक्कीच या खेड शहरामध्ये आघाडीला संजयरावांना जास्त कसं मतदान होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू, एवढंच तुम्हाला सांगून आजची प्रचार फेरी आम्ही चालू केलेली आहे। आणि यश हे 100% महाविकास आघाडीचं असेल, एवढंच तुम्हाला सांगतो। या ठिकाणी संजयराव भाऊ कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी नारळ फोडून झालेला आहे। निश्चित स्वरूपानं या शहरामध्ये शिवसेनेची जन्म 1963 साली झाला, परंतु शिवसेनेचं पहिलं या ठिकाणी नगर परिषदेचा नगराध्यक्ष शिवसेनेच्या खेड शहराला दिलेला आहे आणि याही वेळेला तो विक्रम होणार आहे। या वेळेला संजय भाऊ कदम यांचा या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचंड मताधिक्याने विजय होईल अशी माझ्या मनाची खात्री आहे, त्यात शंका बाळगण्याचं कारण नाही। चला, दापोली मंडळगड खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम निवडणूक लढत असून आज खेड शहराचे प्रचार यंत्रणेचा सिद्धिविनायकला श्रीफळ वाढवून आज प्रचारास सुरुवात केलेली आहे। आम्ही सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते खेड शहरामधून लोकसभेपेक्षा जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू व संजयरावांच्या विजयामध्ये खेड शहराचा निश्चित मोठा हातभार असेल। शिवसेना राजापूर विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। राजापूरमधील प्रसिद्ध धोपेश्वराचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराला शुभारंभ केलाय। अविनाश लाड यांना निवडणूक कार्यालयाकडून शिट्टीचे चिन्ह देण्यात आले आहे।
शिट्टी बजाव राजापूरमधील उपरे हटाव अशी त्यांची मतदारांना हाक आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या बाहेरचे उमेदवार कार्यरत आहेत। मी एकटा स्थानिक असल्याचा अविनाश लाड यांनी दावा केला असून राजन साळवींवर त्यांनी गंभीर आरोप देखील केलेत। सगळ्यात मोठं पहिलं कारण हे आपलं अपक्ष लढण्याचं कारण असं आहे की ह्या मतदारसंघामध्ये दरवेळेला उपरे उमेदवार या ठिकाणी येतात, दरवेळेला उपरे उमेदवार निवडून येतात आणि इथलं काही काम होत नाही। आता पण जर पाहिलं ते पक्षातले जे उमेदवार आहेत दोन्ही पण बाहेरचे उमेदवार आहेत, त्यांना या मतदारसंघाचे काही देणे घेणे नाही। गेली 15 वर्ष ज्यांना आम्ही निवडून दिलं त्या 15 वर्ष त्यांनी काही केलं नाही। आमच्या रोजगाराचा प्रश्न असेल, आमच्या दवाखान्याचा प्रश्न असेल, आमच्या महिलांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आमच्या गाव ओस पडतायत, तर यांना देणं घेणं काय नाही, फक्त यांची ठेकेदारी वाढवणे, यांच्या मुलांना मोठं करणे एवढंच कामांनी केलंय। आणि म्हणून बहुजनांचा आवाज म्हणून हे सर्व इथला काही शेतकऱ्यांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून स्थानिक उमेदवार, त्या मातीत जन्मलेला उमेदवार म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। आणि मी जनतेला आव्हान आपल्या माध्यमातून करतोय की आपला स्थानिक भूमिपुत्र आहे, त्या मातीत जन्मलेला आहे, एक शेतकऱ्याचा, एक कष्टकऱ्याचा पोरगा आहे। कुठल्याही आमिषाला बळी न पडता त्या लेकराला एकदा संधी देऊन बघा, त्या मातीचं या दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। बघा, शिट्टीचा आवाज, नाद गुन्नाद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आमच्या लोकांनी नारा दिलाय, शिट्टी बजाव आणि उपरे हटाव हा नारा आम्ही दिलेला आहे। आता स्थानिक भूमिपुत्र याचीच शिट्टी वाजणार आणि बाकीच्यांना शिट्टी वाजवून पळवून लावणार हा निर्धार इथली जनता करेल याची मला अपेक्षा आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय बने यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला होता व निषेध म्हणून हा उमेदवारी अर्ज भरला होता असे ते म्हणालेत। मला तालुका कार्यकारिणी कॅपेबल समजली, त्याच्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे ऋणी आहे, मी आभार मानतो। आणि आता पक्षादेश मी मानतो म्हणून 45 वर्षात कुठेही बंड न करता मी आदेशाचा पाईक मानणारा माणूस आहे, म्हणून शेवटला कशाला घाण करा म्हणून मी आता ते माघार घेतलेले आहे। माझ्या आता जे रत्नागिरी तालुक्यातून जेवढे जे आता जितके उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। आणि मी सर्वांना सांगेन की या शुभेच्छा देत असताना बघा, सर्वांनाच सांगतोय मी, जमलं तर पब्लिककडे पण लक्ष द्या, पब्लिकच्या समस्यांकडे पण लक्ष द्या। मध्यंतरी कळलं की सामंतसाहेब असं म्हणाले होते, मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ऐकलं होतं की 2 उदय एकत्र आले तर आपण चांगलं काम करू। चांगली गोष्ट आहे, करा ना। कामगार क्षेत्रात खूप वाव आहे, कितीतरी चांगली कामं, आमचे सिव्हिल हॉस्पिटल, चांगली कामं करा। 100% आम्ही तुमच्या पाठीशी राहू, जो कोण करेल त्यांच्या पाठीशी राहू। कारण मला समाजसेवा करायची, मी समाजसेवक मूळचा, मी बाळासाहेबांचा सैनिक, 80% समाजकारण मानणारा माणूस। त्यामुळे जे कोण चांगलं करेल त्याला 100% आपण पाठिंबा देऊ। मग आमच्या संघटनेच्या माध्यमातून असेल, विरोधकांच्या माध्यमातून, जनतेसाठी जो कोण भलं करेल त्याला आपण नक्की सहकार्य करू। पण मी आजपर्यंत कुठल्याही पक्षात गेलो नाही, जाणारही नाही, जायची कुठं इच्छाही नाही, मीही जाणार नाही, माझे कार्यकर्तेही जाणार नाही। मी भले आर्थिकदृष्ट्या कमी असेल परंतु भिकारी नक्की नाही, कोणाच्याही पैशाला आजपर्यंत शिवलो नाही आणि शिवण्याची तशा प्रकारची माझी इच्छा देखील नाही, हे मी यावेळेस नक्की सांगेन। कारण मी शिवसेना प्रमुखांचा सैनिक आहे, मी धर्मवीर आनंद दिघेंच्या बरोबर वावरणारा सैनिक आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आणि कामगार क्षेत्रामध्ये काम केलेला मी एक सैनिक आहे। आदरणीय अनिलजी परब हे माझे 45 सालापासून वकील होते आमचे, कारण मी कामगार क्षेत्रात पण चांगल्या प्रकारे काम करण्याला मला वाव मिळाला। आणि म्हणून ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडून बंड होणार नाही याची मी खात्री माझे आदरणीय उपजिल्हा प्रमुख आणि मी ज्याला लहान भाऊ मानतो ते शेखर घोसाळे आणि आमचे विजय देसाई यांना मी शब्द दिला होता की मी उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे। त्याप्रमाणे मी आज माघार घेतली। माझ्या शिवसेना प्रमुखांची माफी मागून, आदरणीय अनंतजी गीते असतील किंवा आमचे सर्व सैनिक असतील यांची माफी मागून आज मी थांबण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतोय, असं मी आपल्यासमोर मी जाहीर करतो। पोलादपूर, महाड आणि माणगाव तालुक्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांचा मोबाईल युवा सेना कार्यकारिणी सदस्य विकास गोगावले यांनी इसकावल्याचे फेक नेरेटिव्ह मतदार जनतेमध्ये जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याची माहिती चंद्रकांत कळंबे व विकास गोगावले यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली आहे।
चुकीचे वृत्त पसरवण्यात विरोधक अग्रेसर असल्याचा आरोप पोलादपूर शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेच्या दरम्यान चंद्रकांत कळंबे व विकास गोगावले यांनी नाव न घेता विरोधकांवर निशाणा साधलाय. त्याविषयी माझं भाषण कदाचित ऐकलं नसेल आणि आमचा आता मुंबईमध्ये दौरा झाला. दौऱ्यामध्ये माझी मुंबईच्या बऱ्याचशा पत्रकारांनी मुलाखत घेतलेली आहे. ती भाषणं जर ऐकली त्यांनी तर निश्चितपणे हा जो निरेटिव्ह विनाकारण आता त्यांच्याकडे काही भांडवल नाही, मतदारांजवळ जाण्यासाठी काही भांडवल नाही. मग आता ही फेक नरेटिव्ह तयार केलेला आहे. मला तर परवा असं कळलं की आमचे पोलादपूरचे 2 नगरसेवक उद्या उभाटा गटामध्ये चालले. असं मला कळलंय की बरंच विकास शेठ यांनी माझ्या हातातून मोबाईल ओढून घेतला, आमचं भानगडी झाल्या. म्हणजे हा आम्हालाच कळत नाही. उलट आम्ही प्रतिज्ञा केले पोलादपूर तालुक्यातून आमदार भरतसिंग गोगावले यांना 10,000चा लीड देणार आम्ही. तो लीड अद्याप कुठल्याच नेत्याला याच्यापूर्वी गेलेला नाही आणि तो विडा आम्ही उचललेला आहोत. नरवीरांच्या भूमीत आम्ही आहोत. त्यामुळे हा चुकीचा संदेश देणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपली काय आहे हे बघा, आपली माणसं तपासा किंवा राखा. आता येणाऱ्या ज्या तारखा तुम्ही दिलेत 9, 10, 14 त्यामध्ये तुमचीच बरीचशी आम्ही माणसं घेऊ या ठिकाणी. आता मी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. गेले 15 वर्ष ते या संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करतायत आणि आमदार भरतशेठ गोगावलेंचे अत्यंत विश्वासू म्हणून ते या ठिकाणी काम पाहत आहेत. आता जो कोण बोलणार आहे खरोखरच जर का त्यांनी त्याच्या आईचं दूध पिलं असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावं. हे आमची तुम्हाला सर्व पत्रकारांना स्पष्ट बोलणं आहे. कारण की पाठीत वार करणारे आम्ही ना, आम्ही समोरून वार करणार आहे. आणि दोन्ही पोलादपूर तालुका असो, महाड तालुका असो, अन्यथा माणगावचा अर्धा भाग असो, या तिन्ही तालुक्यामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांना रेकॉर्ड ब्रेक मतांचे लीड आणि त्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. स्पर्धा अशी आहे की बाबा पोलादपूर तालुका किती मतदारसंघाचा लीड देतोय, महाड तालुका किती मतदाराचा लीड देतोय आणि माणगाव तालुका किती मतदारांचा लीड देतोय. आता जे काय कोण वावड्या उठवत आहेत पहिला त्यांनी त्यांचा आता पक्ष सांभाळावा, त्यांनी त्यांची लोकं थांबवावी. कारण जे प्रवेश शिवसेना पक्षामध्ये होत आहेत धनुष्यबाण चिन्हावरती ते प्रवेश जास्त करून पोलादपूर तालुक्याचे होत आहेत, त्यानंतर महाड तालुक्याचे होत आहेत आणि त्यानंतर गोरेगाव, निजामपूर आणि लोणेरे भागातले होत आहेत. म्हणून यदा कदाचित विरोधकांना वाटत असेल आता कुठं ना काहीतरी बोलायचं. आता माझ्यापेक्षा कळंबे साहेबांना जास्त अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 निवडणूक ज्या वेळेला विरोधक आमच्या समोर लढले त्यावेळेला सांगत होते की मी निजामपूर फोल्ड आहे, मी इकडं पोलादपूरला आल्यानंतर सांगायचे की मी महाड फोल्ड आहे, महाडला आल्यानंतर सांगायचे की मी पोलादपूर फोल्ड आहे. अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी आणि लोकांना कुठंतरी एडं बनवायचं काम त्यांचं सुरू आहे. कारण की आता दुसरी काही भांडवल राहिलेली नाही ना, लोकांना कसं राजकारणात फसवायचं. परंतु ही माझी महाड, पोलादपूर, माणगावची जनता ही अत्यंत हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 टर्म भरतशेठच्या पाठीशी जसं खंबीरपणे आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी जसे उभे आहेत तसेच याही निवडणुकीला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व ताकदीशीर उभे राहतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि राहिला प्रश्न मी त्यांचा मोबाईल घेणं किंवा ते माझा मोबाईल घेणं इतपत आमचं तसं नातं हे काका पुतण्याचं आहे. त्यांच्या मुलाच्या पेक्षा मी 2-4 वर्षांनी कदाचित मोठा असेल, परंतु या सगळ्या गोष्टी जे कोण बोलतायत मी मगाशी सांगितलं की त्यांच्या हिंमत असेल तर त्यांनी समोर फेस टू फेस बोलावं आणि मग त्याला तिथं उत्तर द्यावं आम्ही काय द्यायचं. भाजपा उमेदवार गणेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेच्या नगरसेवकांना विश्वासात घेतले नसून 27 नगरसेवकांना डावलून कारभार सुरू आहेत. यामुळे आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे असे विजय चौगुले यांनी व्यक्त केले आहे. पाहुयात नेमके काय म्हणालेत विजय चौगुले. बंडखोरी याला बंडखोरी बोलली नाही जाणार आहे. कारण प्रश्न होता माझ्या पक्षाचा, प्रश्न होता माझ्याबरोबर असणाऱ्या 27 नगरसेवकांचा, प्रश्न होता इथल्या सर्वसामान्य नागरिकांचा, प्रश्न होता इथं ज्या पद्धतीने वातावरण या नवी मुंबईमध्ये केलं गेलं
की एका साईडला तुतार आणि एका साईडला BJP, हा संपूर्ण प्रश्न माझ्यासमोर उभा होता. खरं पाहायला गेल्यानंतर मला CM साहेबांनी समजवलं होतं, CM साहेबांचं मी ऐकलं होतं. मुख्यमंत्री साहेब मला बोलले, विजय फॉर्म भरू नको, फॉर्म मागे घेऊन टाक. आणि मी पूर्णपणे फॉर्म मागे घेण्याच्या मनस्थितीमध्ये होतो. पण ज्या पद्धतीने ह्या लोकांनी आम्हाला गृहीत धरून इन्सल्टिंग केलं, ज्यावेळेस फॉर्म भरायचं होतं त्यावेळेस फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा या ऐरोली मतदारसंघामध्ये माझे 27 नगरसेवक असताना सुद्धा एकाही नगरसेवकाला त्यांनी फोन केला नाही. मला तर सोडूनच द्या, पण माझ्या एकाही नगरसेवकाला उद्या फॉर्म भरायचा आहे अशा पद्धतीने फोन केला नाही. फक्त 10 वाजता मनोज हळदणकरला त्यांनी फोन केला होता ते तर. आणि तरीसुद्धा आम्ही शांत होतो. पण फॉर्म भरल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी फॉर्म भरताना कुठल्याही परिस्थितीमध्ये, मला माहीत नाही की आमचे शिवसेनेचे कुठं झेंडे होते, शिवसेनेचे चिन्हाचे झेंडे होते, की माझ्या नेत्याचा कुठं तिथं फोटो होता. आणि तिथं परत त्यांनी मला डिवचलं की त्यांनी सांगितलं, ज्यांना काही लोकशाही, ज्यांना कोणाला फॉर्म भरायचं, मी तर बोलतो त्यांनी फॉर्म भरूनच दाखवा. आणि विजय भाऊ चौगुलेने फॉर्म भरूनच दाखवला होता. आता हे पण 5-6 दिवस होते. मी CM साहेबांच्या मी टचमध्ये पण नव्हतो, कुठं नव्हतं. पण मी कुठल्या परिस्थितीत ठरवलं होतं की मला कुठल्या परिस्थितीमध्ये विरोधात फॉर्म भरायचा नव्हता. शेवटी युतीचा धर्म आहे. पण हे लोक जर आम्हाला फाट्यावर मारत असतील आणि आम्हाला गृहीत धरत नसतील, माझे 27 नगरसेवक, आणि आम्हाला जर कोणालाच गृहीत धरत नसेल, तर जे काय होईल ते होईल. म्हणून मी आता कुठल्याही परिस्थितीत मी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. सगळी एवढा अपमान सहन करत बसायचा आणि यांना फ्री हँड द्यायचा. शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये युतीचं शासन आहे. युतीच्या शासनामध्ये संयमता असायला पाहिजे, एकमेकाशी कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. यांनी कुठेही कोऑर्डिनेशन न ठेवता आम्हा लोकांना आज त्यांनी गृहीत धरलं नाही. आणि त्यांचं राजकारण काय चाललंय माहिती आहे. इकडं कमळ आणि तिकडे तुतारी, 2 पक्षामध्ये त्यांचं राजकारण त्यांचं चाललेलं होतं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला माझा पक्ष टिकून ठेवायचा होता, मला माझे सर्व नगरसेवक टिकून ठेवायचे होते. म्हणून हा मला डिसिजन घ्यायला लागला. हे बघा, विजय चौगुलेच्या आयुष्यामध्ये कुठलीच लढाई अवघड झालेली नाही. मी एवढे खासदारके लढलोय, आमदारके लढलोय, मला कुठलीही लढाई मला की नवीन नाही आहे. आणि विजय चौगुले लढाईला निघाला तर जय पराजयचा विचारच मी करत नाही. माझ्या नावामध्येच विजय आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स, सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत. आपल्या हक्काचा माणूस असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या मशाल चिन्हावर मतदान करून सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आज खेडमधील साठे मोहल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत करण्यात आलेत. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गौस खतीब यांच्याकडून खेडमधील मोहल्ल्यांमध्ये संजय कदम यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. या कॉर्नर सभांना मोठी गर्दी होत असून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. मतदारसंघातून दादा आणि भाईगिरी संपवण्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाला मशालीवर मतदान करून निवडून आणण्याचा निर्धार उपस्थितांकडून घेतला जात आहे. की अजूनपर्यंत इतकी महागाई नव्हती. काँग्रेसच्या काळात देखील बघितलं आपण, एवढ्या वेगवेगळ्या योजना होत्या. श्रावणबाई योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, त्यावेळेला या सगळ्या योजना सरकारच्या माध्यमातून होत्या. परंतु त्यांनी कधी अशी वावा केली नाही, की त्यांनी कधी असं सांगितलं नाही की आम्ही हे केलं, आम्ही दिलं, आम्ही केलं. अरे हो, तुम्ही केलं, पण ते त्या सरकारमध्ये असताना तुम्ही केलं, ते काही वेगळं काही केलं नाही. त्यासाठी त्यांनी देखील कधी असं प्रचार केला नाही की आता प्रत्येक होतो व्हॉट्सअपवर आपण करतो की हे लाडकी बहीण योजना आणली, त्याचा लाभ घ्या. अरे काय घ्या लाभ? 1,500 फक्त तुम्ही देता, 1.5 लाख रुपये दिले तर ठीक आहे, आम्ही समजू
की त्या 1.5 लाख रुपयाचा आपण हिशोब दिला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री आले, त्यांनी काय विचारलं की 1.5 लाख दिलं ना ताईनं, पोचले ना ताईनं? हो. तर ताईनं तुम्ही काय केले 1.5 रुपयाचं? किती दिले? 1.5 रुपये दिले. 1.5 लाख दिले असं तर ठीक होतं, परंतु ह्या 1.5 त्यांनी माझ्या सगळ्या महिला भगिनीची चेष्टा केली आहे आणि त्यासाठी सगळ्या माझ्या महिला भगिनी आज पेटून उठल्या आहेत. संसार तुम्ही म्हणाला तर सकाळपासून रात्रीपर्यंत हा आपण बघत आहोत. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या प्रत्येक गोष्टीवरती चार्ज असतील म्हणा, त्याच्यावरती जीएसटी असेल म्हणा, त्या प्रत्येकाला संसार आता असं वाटायला लागलं की मी आता संसार कसा करू, कारण का तो पगार जो आपण येतो, पगार येतो ते म्हणजे माझ्या महिला, गावाकडच्या महिला आणि ज्यांचे मिस्टर आज बाहेर गाव आहे त्यांच्यामध्ये फरक असा आहे की त्या म्हणतात की आम्ही जरी आमचे जरी यजमान बाहेर असले तरी पण तो पगार आम्हाला 20 तारखेपर्यंत देखील आम्हाला तो पगार संपतो. त्याला कारण आहे एकमेव, ते म्हणजे हे सरकार आहे. आणि हे सरकार आणि हे हुकुमशाही हे जर आपल्या गाडण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आपण सर्वांनी आज एक हात करून बाहेर पडूया. निश्चित परिस्थिती विधानसभेला आहे आणि आपण सर्वांनी विधानसभेला, लोकसभेला मी कोणत्याही ह्याच केंद्रावर होतो बराच वेळ आणि तिथं बघितलं वन साईड मतदार आम्ही घरातून काढत होतो आणि ते जवळजवळ 90% जास्त मतदान त्यावेळेला झालं. तसंच ह्यावेळेला देखील जे आपले लोक बाहेर असतील त्यांना देखील आपल्याला आणायचं आहे, त्याची आपण यादी तयार करा. कारण भाऊ येथील आपण असं गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे आपण पाहणं महत्वाचं आहे. त्याकरता आपण एक वेगळी यंत्रणा राबवू, जे कोण बाहेरचा असतील त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू, ते कसे येतील त्याचे प्रयत्न करू. आणि मला खात्री आहे की हे लोकसभेप्रमाणे काटेमोला, पोतीखोला आणि खेड शहरातली सर्व मोहल्ल्यावर जनता ही महाविकास आघाडीच्या मागेच उभी राहील. गेल्याला आपण 1300 मतांनी लीड घेतलं होतं खेडला, पण याला ते लीड आपल्याला डबल करायचं आहे. कारण दापोली जाणार की खेड पुढे जाणार शहर हे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर आपली जबाबदारी सर्वांची आहे की आपण सर्वांनी मतदान हे पूर्णपणे 100% मतांनी चिन्हावर करायचं आहे आणि संजयरावांना निवडून द्यायचं आहे. संजयरावांसाठी सांगण्याची काय गरज आहे, साऱ्या रत्नागिरी जिल्ह्याला माहित आहे की रात्री अपराधी तो कुठल्या पक्षाचा असो, धर्माचा असो, ते कधी बघत नाही, तेव्हाही त्यांची मदत करण्याची तयारी नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख किरण ठाकरे यांनी अपक्ष भरलेला नामनिर्देशन अर्ज आज मागे घेतलाय. ठाकरे यांनी भरलेला उमेदवारी अर्ज महायुतीच्या उमेदवारांसमोर थेट आवाहन होतं. मात्र युतीच्या वरिष्ठांकडून किरण ठाकरे यांना हा अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर अखेर किरण ठाकरे यांनी अर्ज मागे घेतलाय. त्यानंतर त्यांनी अर्ज कर्जत येथे पत्रकार परिषदेत घेत नामनिर्देशन अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाचा आदेश म्हणून आम्ही महायुतीचे काम करणार, मात्र कोणत्या एका व्यक्तीला नाही तर महायुतीला मदत करणार असल्याचं सुद्धा ठाकरे म्हणालेत. भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये आहे, ती महायुतीचंच काम करेल. कुठल्या व्यक्तीचं तुम्ही सांगत असाल, आता ते बोलले महेंद्र धोरेचं काम करणार, ते तसं नाहीये. आम्ही कुठल्या व्यक्तीचं काम करत नाही, आम्ही महायुतीचं काम करतो. आणि आम्हाला गेल्या वेळेस जे अनुभव आलेले, आता तुम्ही हे पण बोला की तुम्ही त्यांच्या विरोधात काल बोलत होते, तर बोलत होतो, आम्ही ते नाकारत नाही. आमच्यावर जे अन्याय झाले, जे आम्ही पाहिले तेच बोलतो. पण आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे लोक आहोत. आम्हाला माहिती आहे की महेंद्र धोरे उद्या जरी आमदार झाले तरी ते आम्हाला काही न्याय देणार नाही. ते आमच्या विरोधातच काय असेल ते करणार आहे, आम्हाला त्रास देणार आहे तो देणारच आहे. पण जी युतीवरती केंद्राने, राज्याने ठरवलेली आहे, ती युती अबाधित ठेवण्याकरता आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणण्याकरता आम्ही या मतदारसंघामध्ये महायुतीचं काम करणार आहोत. व्यक्ती म्हणून कोणाचं काम करत असेल तर ते तसं होणार नाही, आम्ही महायुती म्हणून काम करणार. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जवळ आल्याने दररोज नवनवीन घडामोडी घडत असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धक्का दिला असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे आणि उबाटा गटाचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे आणि खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. त्यामुळे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचे पारडे जड झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे
खेड तालुक्यातील सुकिवली येथील दुर्गप्रेमी मित्र परिवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्याची अत्यंत सुबक आणि देखणी प्रतिकृती आपल्या कल्पनेतून साकारली आहे. राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती साकारण्यासाठी या दुर्गप्रेमी मित्रांना तब्बल 4 दिवस परिश्रम घ्यावे लागले आहेत. साधारणपणे 13 बाय 9 लांबी रुंदीची राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. राजगड किल्ला बनवण्यासाठी 3 दुर्गप्रेमी मुलांनी परिश्रम घेतले आहेत. यातील साहिल चाळके, श्रेयस चाळके आणि इम्रान शेख या सुकिवलीमधील या 3 दुर्गप्रेमी मुलांनी आपल्या सुपीक कल्पनेतून राजगड किल्ला तयार केलाय. विशेष म्हणजे या मुलांनी तयार केलेला हा राजगड किल्ला पाहण्यासाठी सुकिवली गावातील काही दुर्गप्रेमी मुलांसह ग्रामस्थांनी देखील भेट दिली आहे. छोट्या मुलांच्या या कल्पकतेला गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील काही प्रमुख नागरिकांनी देखील दाद दिली आहे. या मुलांचे विशेष कौतुक केले जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण.